इथे बघा, आता मला हा युजर कॉन्टेक्स्ट मी या मेथडमध्ये पास केला का? नाही केला. गरज नाही मला पास करायची. कारण का? त्या थ्रेड सोबत आहे माझा कॉन्टेक्स्ट, कारण थ्रेडमध्येच मी सेट केला. कारण हा मेथड ज्यावेळेस कॉल होते तो थ्रेड, त्या सिंगल थ्रेडमध्येच तो कॉल आहे सगळं. म्हणजे जिथपर्यंत तो थ्रेड ऍक्टिव्ह आहे, जिथपर्यंत तो थ्रेड जातोय, जिथपर्यंत थ्रेडची लाईफ आहे, त्या लाईफ टाइम मध्ये, पूर्ण लाईफ टाइम मध्ये हा कॉन्टेक्स्ट असणार आहे अवेलेबल, आणि हा कुठेही मी तो ऍक्सेस करू शकतो युझिंग अगेन कॉन्टेक्स्ट डॉट गेट मेथड. हा कॉन्टेक्स्ट कुठेही पास करायची गरज नाही, तो तुमच्या सोबत असणार आहे, त्या थ्रेड सोबत असणार आहे. म्हणजे तुम्हाला जिथं फक्त वापरायचं आहे तिथं डायरेक्ट तुम्ही गेट मेथड कॉल करून तो कॉन्टेक्स्ट वापरू शकता आणि तिथे पास करू शकता, काहीही करू शकता त्याच्यासोबत. फक्त फायदा काय झाला याच्यामध्ये? कॉन्टेक्स्ट मला प्रत्येक मेथडमध्ये पास करायची गरज नाही. ओनली जे माझे बिझनेस डेटा आहे तेवढाच मी पास करतोय. क्लिअर?